नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार सर्व बंधू भगिनींना साष्टांग नमस्कार। काय मित्रांनो, शेत दिसतंय ना। आज शेतामध्ये उभं राहून आपल्या मित्रमंडळींना काहीतरी सांगावं, काहीतरी बोलावं, काहीतरी हितगुज करावं म्हणून आज तुमच्या समोर उभा राहिलो आणि एक चांगल्या प्रकारचा विषय, एक चांगल्या प्रकारचा एक प्रसंग आणि चांगल्या विषयाचा एक व्हिडिओ आपल्या समोर सादर करतो। आपल्या मित्रमंडळींना काहीतरी बोध मिळावा, काहीतरी थोडेफार माहिती मिळावी म्हणून आज आपल्या समोर काहीतरी बोलायसाठी, काहीतरी सांगायसाठी आपल्या समोर उभा राहिलो। चला मित्रमंडळी हो, डायरेक्ट वेळ न दवडता, टाइम न गमावता डायरेक्ट आपल्या समोर आपण प्रसंगाला, आपण त्या व्हिडिओला सुरुवात करूया। काय ना, आपण थंबनेलला बघितलं ना, थंबनेल पाहिल्यानंतर आपण आपला विचार झाला की चला आपण याच्यामध्ये काय सांगितलंय म्हणून आपण त्याला टच करून हा व्हिडिओ बघत आहात। तर हा व्हिडिओ बघत असताना सर्वप्रथम सर्व बंधू भगिनींना पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलवर। चला काही हरकत नाही मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे हा चांगला गमतीदार आहे, बोधपर आहे, तुम्हाला आवडन अशा प्रकारचा आहे। थंबनेल पाहिलंय, बोधपर आहे की नवरा का करावा लागतो हा व्हिडिओ याच्या अगोदर मी आपल्या चरणाशी अर्पण केलेला आहे। आपल्या सर्वांनी त्याचा खूप भरभरून प्रतिसाद दिला। खूप 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 मंडळींना खरंच छान छान कमेंट केल्या, कुणी केल्या असतील इतक्या तितक्या वेडेवाकड्या कमेंट आहे, पण त्या सर्व कमेंट मला आवडल्या आणि त्या आवडल्यानंतर परत एकदा एक नवीन व्हिडिओ आपल्या समोर सादर कराव अशी इच्छा तयार झाली आणि हा नवीन व्हिडिओ आपल्या समोर आणलाय की बायको का करावी लागते, बायको का करावी। पहिला व्हिडिओ आपला झाला नवरा का करावा लागतो, आपण भरपूर प्रतिसाद दिला। आता बायको का करावी लागते हा एक मुद्दा आपल्या समोर आणायचा, मांडायचा म्हणून इथपर्यंत थांबलो। काय मित्र, का करावी लागते बरं बायको, का करावी लागते बायको। तुमच्या आमच्या मनामध्ये आतापर्यंत एकच राट गाडगं म्हणतात त्या गोष्टी, सगळे विचार कुंठित झालेले आणि फक्त एकच विचार आपल्याकडे सर्वत्र जिवंत आणि वावरणारा एकच विचार की बायको का करावी लागते। सगळ्यांचं मत, सगळ्यांचा विचार एकच असणार आहे की बायको फक्त लेकरा बाळासाठी करावं लागते आणि आपल्याला शरीर सुख भरभरून भेटावं, शरीर सुख भेटावं म्हणून बायको करावं लागती, लेकरा बाळासाठी करावं लागती, आपल्या कुळाला दिवा मिळावं म्हणून करावं लागती, आपला येल मांडवावर जावा म्हणून करावं लागती, मोठा मोठा परिवार तयार व्हावा आपल्यापासून म्हणून बायको करावं लागती। बरोबर ना, ही इथपर्यंत तुम्ही सगळे क्लिअर आहे आणि बरोबर आहे की बायको का करावी लागते। आपल्या कुळाला, आपल्या पोटी, आपल्या उदरी, आपल्या परिवारामध्ये आपल्याला एक दिवा मिळावा, दीपक मिळावा, आपलं नाव चालवणारा कोणीतरी वारस असावा म्हणून आपण या सगळी गोष्टी करतो। फक्त एवढ्यावरच थांबता येणार नाही की जर तुम्हाला बायको करायची तर बायको का करायची, तर आपण जे आतापर्यंत सांगितलं की शरीर सुख आणि मुलं बाळ, एवढ्यावर थांबता येणार नाही। याच्या पलीकडचा सुद्धा काहीतरी एक भाग आहे, याच्या पलीकडचा काय, याच्या पलीकडचा भाग वेगळ्या प्रकारचा कसा आहे। तर आपण लहान असतो, आपल्याला आई वडिलाच्या पोटी आपण जन्म घेतलेला आहे, आपण मोठे झालात, शाळेत गेलात, थोडंफार ज्ञानार्जन करत आहात, पुस्तक वाचत आहात, ज्ञान घेतात, मोठे होता 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 आपण 20चे झालात, 25चे झालात, मुलगी 25ची झाली, मुलगा 25चा झालाय, 20च्या नंतरच्या आजकाल हे 20च्या नंतरचं वय म्हणजे हे लग्नाचं वय, बरोबर ना। त्यातला हा विषय आपला की बाबा बायको का करावी लागते। तर एकच मुद्दा तुमच्या समोर आणि प्रांजळ असणार आहे की मुलाला आणि मुलीला आई वडील कुठपर्यंत पाळणार, कुठपर्यंत संगोपन करणार, कुठपर्यंत त्यांना मायेची माया देणार, याचा पण एक काळ आहे, याचं पण एक टार्गेट दिलेलं आहे की बुवा मुलाला मुलीला आई वडील कुठल्या क्षणापर्यंत आणि कुठल्या थरापर्यंत त्याला सांभाळू शकतात।
बरोबर ना, की बा त्याला आई वडील कुठपर्यंत सांभाळणार आहे. एक दिवस जसं मरण अटळ आहे, माणसाला मृत्यू हा येणारच आणि तो मृत्यू पावणारच, मरण पावणारच. मग समजा आई मरण पावली, बाप मरण पावला, आपले पाल्य आपल्याला जे पालक मंडळी आहे, ही पालक मंडळी मेल्यानंतर, मृत्यू पावल्यानंतर मग ह्या लेकराचं काय होणार. जे 20शीतले 25शीतले 30शीतले काय होणार. यांना तर कळायला लागलं, दुनियादारी सगळी माहिती झाली, जीवन कसं जगायचं हे पण माहीत झालेलं आहे. स्वतः आई वडील वारले म्हणून कोणाचं राहत नाही, त्यांना जीवन कसं जगायचं हे सगळं समजलेलं आहे आतापर्यंतच्या काळामध्ये, बरोबर ना. पण तरी सुद्धा त्यांना मोठा झाला, दुनियादारी समजली, व्यवहार समजलाय, सगळ्या गोष्टी समजल्या, म्हणजे तो परिपक्व झालाय का. परिपक्व झाला नाही. त्याला आई वडील मेल्यानंतर कुणाची तरी साथ संगत पाहिजे. जीवन जगताना एकटा माणूस एकाकी पडतो, तो एकटा जीवन जगू शकत नाही, त्याला कुणाची तरी साथ पाहिजे, बरोबर ना. त्याला कुणाची तरी ज्या वेळेस साथ भेटन तेव्हा ते एकमेकाशी हितगुज करतील, गप्पा मारतील, आपला काळ घालवतील आनंदाचा. आणि आनंदाचा काळ घालवण्यासाठी आपल्याला कोणीतरी पार्टनर पाहिजे, कोणी सोबतीला पाहिजे, बरोबर ना. सोबतीला पाहिजे म्हणून सोबत करावी लागते. आई वडील मेल्यानंतर आपल्याला सोबती पाहिजे म्हणून सोबतीला कोण करायचा. तुम्ही म्हणसान सोबतीला सोबती, मग पोरगा चालत नाही का. पोरगा सोबतील सोबती तर पाहिजे बा, साथ संगत तर पाहिजे, मग पोरगा नाही चालत का. ते काय हॉस्टेल आहे का. एका खोलीमध्ये 4-4 5-5 पोरं साथ संगत भेटायसाठी ते काही हॉस्टेल आहे का. नाही. हॉस्टेल जर असेल तर पोराला पोरं साथ संगत वेगळी, पोराला पोराची, मुलाला मुलाची साथ संगत वेगळी, आणि मुलाला मुलीची आणि मुलीला मुलाची ही साथ संगत वेगळी, याचे प्रकार वेगळे, बरोबर ना. काय असतंय, मुलाचीच जर साथ भेटली तर या जीवनामध्ये, या जगामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला मुलाकडून भेटणार आहेत ते आपल्याजवळ बी आहे, बरोबर ना. मुलाकडून भेटणारी गोष्ट आपल्याजवळ आहे, पण मुलीकडून भेटणारी गोष्ट आपल्याकडे नाही, बरोबर. आपल्याजवळ मुलीकडून भेटणारी गोष्ट नाही म्हणून आपल्याला साथ संगत मुलीची करावं लागणार आहे. मुलीजवळ मुलीला मुलीची साथ भेटणार आहे, कुठपर्यंत भेटणार आहे. पण मुलीजवळ सर्व काही हिच्याजवळ ते, तिच्याजवळ ते, सर्व मुलीजवळ सेम, सगळ्या मुलीजवळ आहे, पण त्यांच्याकडे मुलाचं नाही. म्हणून मुलीचं लग्न मुलाशी करावं लागतंय, म्हणून मुलीचं लग्न मुलाशी आणि मुलाचं लग्न मुलीशी करावं लागतंय. मुलीला नवरा देणं लागतो करून, आणि त्या मुलाला नवरी देणं लागते करून, बायको देणं लागते करून. काहून, की तुम्ही एकमेकासोबत राहावे, आणि एकमेकासोबत राहत असताना तुम्हाला जो ज्वानीचा भर आहे, जे तुम्हाला शरीर सुख घ्यायचंय, मुलगा मुलाकडून शरीर सुख घेऊ शकत नाही आणि मुलगी मुलीकडून सुख घेऊ शकत नाही, बरोबर ना. घेऊ शकत नाही मुलगी शरीर सुख मुलीकडून, म्हणून मुलानं मुलीकडून शरीर सुखाची अपेक्षा भागवल्या जाते आणि मुलीची मुलाकडून शरीर सुखाची अपेक्षा भागवल्या जाते. म्हणून यायचं दोघांचं सांगड घालून यायचं लग्न केलं जातं. म्हणून म्हणायचं आपल्याला काय, मुलीला नवरा करावा लागतो आणि मुलाला बायको करावी लागते. आणि परत याच्यासाठी एक दुसरं कारण सांगता येईल, की यायला एकमेकायला कुणाचा तरी मार्ग दाखवण्यासाठी, एकमेकाची निगा घेण्यासाठी, एकमेकाचं संगोपन होण्यासाठी, एकमेकामध्ये विचार विनिमय करण्यासाठी, बरोबर ना. यायला कुणीतरी पाहिजे, आपला जवळचा पाहिजे, नेमका त्याला मार्ग दाखवता आला पाहिजे, आपलं कुणाच्या तरी आपल्या संरक्षण पाहिजे, बरोबर ना. म्हणून आपल्या मुलाला मुलीकडून संरक्षण मिळतं आणि मुलीला मुलाकडून संरक्षण मिळतं. एकमेकाला एका ऋणानुबंधामध्ये बांधल्या जातं. फक्त शरीर सुख याच्यामध्ये मायने ठेवत नाही, फक्त शरीर सुखाला फक्त तेवढ्याच गोष्टीला
मान्यता देता येणार नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून, पोटा पाण्याचा विचार करून जेवण करावं लागणार आहे. माणसानं हातानं स्वयंपाक येत नाही, याला हातानं कुठल्याही प्रकारचा स्वयंपाकाची गोष्ट जमत नाही, ती मुलीला जमते. म्हणून ती त्याला देणं लागती की संसार सुख बी घेता येईल, भाकरी तुकड्याची सोय लागन, सगळ्या गोष्टीचं सोय लागन आणि याच्यातूनच तुम्हाला फलप्राप्ती होईल. येल मांडवावर जाईन, सगळा बाळगोपाळानं तुमचा वाडा भरण, तुमच्या कुळाला दीपक तयार होईन. ह्या सगळ्या ऑटोमॅटिक होणाऱ्या गोष्टी आहेत. या गोष्टीसाठी काही तुम्हाला झटायचं काम नाही, परिश्रम घ्यायचं काम नाही, जास्त कष्ट उपसायचं काम नाही. बरोबर ना? तर या गोष्टी आपण याच्यासाठी तुमच्या समोर मांडल्यात की बंधू हो, बायको का करावी लागते. प्रत्येक जणाचा आतापर्यंत एकच मनामध्ये विचार आला असेल की बायको फक्त, बरोबर ना, शरीर सुखासाठी. फक्त एकच कारण तुमच्या आमच्या मनामध्ये येते, तेवढं एक कारण त्या गोष्टीचं उत्तर नाही. त्या गोष्टीच्या उत्तराला भरपूरसं काही आहे. आपण जे सांगितलं तेवढं कारण असू शकत नाही, याच्याही पलीकडे जाऊन अजून काही कारण असू शकतील. पण मी थोडक्यात तुमच्या पुढं थोडे कारण, थोडा विषय तुमच्या पुढं सांगितला. माझ्या मते तुम्हाला थोडंफार तरी समजलं असेल. बरोबर ना भाऊ? समजलंच असेल की बा बायको का करावी लागते, तर या गोष्टीसाठी करावी लागते. मुलाची सोय लागावी म्हणून करावी लागते, भाकरी तुकड्या सोय लागावी म्हणून करावं लागते. आपल्याला सर्व काही ड्युटीहून आलाय, ड्युटीला गेलाय, सगळ्या व्यवस्थितपणा टापटीपणा जमला पाहिजे म्हणून बायको करावं लागते. अजूनही कारणं असतील, ते शोधल्या जातील, नंतर सांगू आपण ते बी. भरपूरसे कारण संसार प्रपंचामध्ये, या सांसारिक जीवनामध्ये असे भरपूरसे काही कारण आहेत की ते सगळे कारण आपण एकाच व्हिडिओमध्ये नाही मांडू शकत. याच्यासाठी तुमची इच्छा असल्यास अजून काही व्हिडिओ आपण, अजून काही विचार आपण, अजून काही प्रसंग आपण याच्यामध्ये मांडू शकतो. बरोबर ना? ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलेला विषय हा कसा वाटला हे एकदा कमेंट करून सांगा. जर आवडला असेल ना तर लाईक करा, मित्राला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र अवश्य करा. चला, काही हरकत नाही मित्रांनो, भेटू दुसऱ्या व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.